नमस्कार नमस्कार मित्रांनो. आज साधारण महिन्याभराच्या कालावधीनंतर मी पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे. आज ज्या विषयावर मला बोलायचं आहे, ज्या विषयावर मला चर्चा करायची आहे, अर्थातच तो स्टॉक मार्केट आहे. आणि स्टॉक मार्केटमध्ये आजकाल प्रत्येकजण इन्व्हेस्टमेंट करतो आहे, हे मान्य करावं लागेल. SIPच्या माध्यमातून करतो आहे, कोणी डायरेक्ट स्टॉक्स परचेस करतायत, कोणी ट्रेडिंग करतायत. हे न्याव प्रत्येक आपापल्या परीने काही ना काही कारणं संबंधित आणि रिलेटेड स्टॉक मार्केटशी संबंधित होत आहे. आज जेव्हा इन्व्हेस्टमेंट केली जाते तेव्हा बऱ्याच वेळेला लोक जेव्हा म्युच्युअल फंड विकत घेतात तेव्हा त्यांना बऱ्याचशा लोकांनाही माहीत नसतं की ते म्युच्युअल फंड घेत आहेत, पण ते नेमकं काय घेत आहेत. तो मार्केट लिंक घेत आहेत, काही इन्शुरन्स बेस्ड घेतात. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा आज सजग करतो आहे आणि अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे की मार्केट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी, म्युच्युअल फंडशी रिलेटेड मार्केट लिंक पॉलिसी अजिबात घेऊ नका. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला इन्शुरन्सचे प्रॉडक्ट हे तुम्हाला विकले जातात आणि ते तुम्हाला सांगितलं जातं की दिस इज ॲज इट इज ॲज द म्युच्युअल फंड SIPs. ज्या प्रकारे म्युच्युअल फंडच्या SIP मार्फत तुमचं जे वेल्थ क्रिएशन होतं आहे, सेम अशाच प्रकारचं वेल्थ क्रिएशन तुमचं ह्या इन्शुरन्सच्या पॉलिसीतून होईल आणि ती मार्केट लिंक्ड असेल. तर मी तुम्हाला सांगतो, स्टॉक मार्केट हा अत्यंत अप अँड डाऊन होणारं सेक्टर आहे. याचा नेहमी लाँग टर्ममध्ये एक विचार केला जातो, शॉर्ट टर्ममध्ये कधी त्याच्यामधून तुम्ही व्ह्यू घेऊ शकत नाही. तर त्यावेळेला ज्यावेळेला इन्शुरन्स पॉलिसीची जेव्हा तुम्हाला क्लेमची वेळ येते त्यावेळेला जर हे स्टॉक मार्केट 2008 सारखं क्रायसिस झालेलं असेल तर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार नाही. आणि इन्शुरन्स पॉलिसीचा जो विषय आहे, जो त्याचा गाभा आहे, जो त्याचा DNA असा आहे की तुमच्या संकटाच्या काळात तुम्हाला तो मदतीला धावून आला पाहिजे. परंतु ती पॉलिसी जर का मार्केट लिंक असेल तर तुम्ही तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीबरोबर जुगार खेळताय. जो जुगार दुर्योधनाने महाभारतामध्ये खेळला होता आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले, सेम प्रकारचं जुगार तुम्ही तुमच्या आयुष्याशी इन्शुरन्स पॉलिसी घेताना ती जर मार्केट लिंक्ड असेल तर तुम्ही घेताल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मार्केट लिंक पॉलिसी विकण्यासाठी इन्शुरन्स एजंटला अधिकचं कमिशन मिळतं. मला फार डिटेलमध्ये जायचं नाही किंवा मी इन्शुरन्स कंपन्यांच्या आणि इन्शुरन्स एजंटच्या विरोधात नाही, पण हे सत्य हे तितकंच खरं आहे, हे नाकारता येणार नाही. आणि मला असं वाटतं की इन्शुरन्स एजंटने सुद्धा अधिक जबाबदारीने वागावं आणि हे प्रॉडक्ट किती कमीत कमी विकता येईलचा प्रयत्न करावा. मी काही तत्ववेत्ता नाही, मी काही रेग्युलेटर नाही की मी त्यांना नेमकं काय करावंच असं सांगावं. पण मी तरी त्यांना रिक्वेस्ट करेन, मी अधिक असं म्हणेन की ते काय बोलतात त्यापेक्षा पब्लिकने माझं असं म्हणणं आहे की मार्केट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी घेऊ नका. हे अत्यंत जबाबदारीने आणि वेल प्लॅन प्रूफ अभ्यास केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो आहे. आणि हे तुमच्या संकटाच्या काळाला तुम्हाला मदत येईल, तेव्हा या राजूची तुम्हाला आठवण येईल. असो, आता आणखीन एक विषय बोलायचा तो म्हणजे ज्या वेळेला तुम्ही म्युच्युअल फंड्स घेता त्यावेळेला काही लोक प्लेन व्हॅनिला घेतात, निफ्टी 50चा घेतात की जे म्युच्युअल फंड्स फक्त निफ्टी 50च्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात. काही स्टॉक्स असतात ते म्युच्युअल फंड असतात ते नेक्स्ट निफ्टी 50 म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ते निफ्टीमध्ये येणार आहेत. आत्ता त्यांचं मार्केट कॅप छोटे आहे पण ते निफ्टीमध्ये ॲड होतील आणि ते आणखीन वाढेल, अशा स्टॉक्समध्येच इन्व्हेस्टमेंट करतात. काही म्युच्युअल फंड असतात ते हायब्रिड असतात, म्हणजे काही प्रमाणात ते पैसे
स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, काही ते बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतात, काही ते आणखी कुठल्या तरी गव्हर्नमेंटच्या एखाद्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करतात. अशा प्रकारचं त्याचं मिक्स्ड ॲलोकेशन असतो. तर काही असे म्युच्युअल फंड असतात ते स्पेसिफिकली ह्या इकॉनॉमीमधल्या स्पेसिफिक सेक्टरवर इन्व्हेस्टमेंट करतात. जसे काही म्युच्युअल फंड असतात, म्युच्युअल फंड ते फक्त तुम्हाला डिफेन्सवरच इन्व्हेस्ट करताना दिसतील. मध्यंतरी 6 महिन्यापूर्वी मोतीलाल ओसवालने असा म्युच्युअल फंड काढला होता, HDFCचा आला होता. काही कंपन्या आहेत त्या फक्त, काही म्युच्युअल फंड फक्त पब्लिक सेक्टर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात, काही फक्त एनर्जी सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतात, काही फक्त बँकिंगमध्ये इन्व्हेस्ट करतात. अशा प्रकारे त्यांचा तो एक बेस त्यांनी क्रिएट केलेला असतो आणि त्याचे मॅनेजर्स तो फंड आल्यानंतर ॲलोकेट करत असतात. आपण जर बघू तर 2023 1 जानेवारी 2023 ते साधारण मी असं म्हणेल टिल 30 जून 2024 या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की PUC सेक्टर्स, स्पेशली नाव घ्यायचं बोललं तर जसं भेल, कॉनकॉर, MMTC, BPCL, सेल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, डेटा पॅटर्न्स ह्या रक्षा सेक्टरशी, डिफेन्स सेक्टरशी संबंधित, पब्लिक सेक्टरशी संबंधित अशा कंपन्यांचे शेअर्स हे 4 पटीने वाढलेले. आता तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये थोडीशी शांतता आलेली आहे, त्याच्यामध्ये मुवमेंट कमी आलेली आहे. म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये जी मुवमेंट होत असते ती प्रत्येक ठिकाणी समान होत नसते. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे. काही एक काळासाठी काही एक सेक्टर्स हे रन होत असतात, चर्न होत असतात. जसे या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगितलं पब्लिक सेक्टर्स आणि डिफेन्स सेक्टरचे शेअर्स जास्त चालले. त्याच्या अगोदरच्या गेल्या वर्षामध्ये बँकिंग सेक्टर खूप चांगलं चाललं होतं. त्याच्या अगोदरच्या सेक्टरमध्ये तुम्हाला एनर्जी सेक्टर चांगलं चालताना दिसलं होतं. त्याचप्रकारे आता येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या ह्या साधारण दिवाळीपासून ते पुढचं 2025 ह्या वर्षामध्ये माझ्या मताने जेवढं मला कळतं, जेवढा माझा अभ्यास आहे, माझी समज आहे, तर फार्मा सेक्टर हे तुम्हाला निफ्टीला आउटपरफॉर्म करणार आहे, कम्प्लिटली आउटपरफॉर्म करणार. म्हणजे जर का निफ्टीने जर का तुम्हाला 10% परतावा दिला, आजचे 15 हा थोडासा जास्त होतो, ॲव्हरेज मी सांगतो की 10 ते 12%, तर फार्मा सेक्टर तुम्हाला 20 ते 25% रिटर्न देईल. हे निफ्टीला आउटपरफॉर्म करणार हे नक्की आहे. त्याचंच द्योतक म्हणून सन फार्मा हा शेअर गेल्या 6 महिन्यात तुम्ही बघितला असेल, तो 50% वाढला आहे, पण तो इथून पुढे 100% वाढणार आहे. तुम्हाला काही लोक बोलत असतील टॉप झाला की विकायचं, अजिबात नाही. हा सेक्टर थांबणार नाही आहे. इथूनही याच्यामध्ये 2x 2 पट वाढ होणार आहे आणि पुढच्या 1.25 ते 1.5 वर्षामध्ये फार्मा सेक्टर जोरदार रॅली देणार आहे. तेव्हा आता तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड मॅनेजर्सला, जे तुमचे इन्व्हेस्टमेंट करतात, जे तुमचे SIP करतात, तर त्यांना सांगा की आता जे ॲलोकेशन आहे, समजा तुम्ही 100 रुपये म्युच्युअल फंडमध्ये देत असाल तर 70 रुपये तुम्ही प्लेन व्हॅनिला किंवा दुसऱ्या सेक्टरमध्ये द्या. तर मी असं म्हणजे 30 किंवा मी म्हणे 40% तुम्ही फार्मा सेक्टर्समध्ये इन्व्हेस्ट करा. तुमचे पैसे अधिक चांगल्या प्रकारे बनतील, अधिक तुमच्या पैशांना वृद्धी मिळेल आणि तुमचे पैसे चांगल्या प्रकारे चर्न होतील, याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि जर का कधी मार्केटमध्ये गिरावट येईल तेव्हा सर्वात कमी गिरावट फार्मा सेक्टरमध्ये येणार आहे, हे कन्फर्म आहे. हे मी माझ्या अभ्यासाने सांगतो आहे. मी इथेच आहे, मी कुठे जात नाही. मी आता बोललो, आता त्यानंतर 6 महिन्यांनी काय होईल तर तुम्ही मला कधी हा प्रश्न विचारू शकता. बरं, तुम्ही असं म्हणत असाल की मी हे सगळं म्युच्युअल फंडचं सांगतो आहे, कुणाचं काय सांगतो आहे, तर कोणी मला कॉन्टॅक्ट करेल की तुम्ही माझा म्युच्युअल फंड राजू तुम्ही घेणार का, माझ्यासाठी हे करणार का. तर राजू खंडकर हा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं काम करत नाही. मी म्युच्युअल फंड ॲडवायझरचं काम करत नाही. माझं काम हे कुठल्या मार्केटमध्ये जी मुवमेंट चाललेली आहे
इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी ज्या प्रकारे आपलं परफॉर्मन्स देते तिच्यावर इव्हॅल्युएशन करणं, तिचं ॲनालिसिस करणं आणि त्याच्यावरचं माझं मत आणि त्याच्यावरचं डेफिनेट रिमार्क्स देणं हे माझं काम आहे. मी कुणाचंही म्युच्युअल फंड घेत नाही किंवा त्याबद्दल कोणी मला फोन करू नये, संपर्क करू नये अशी मी त्यांना हे करेन, माहिती देईन. ठीक आहे. तर आत्तापुरतं सध्या तरी आज मी हा विषय इथे सांगून थांबतो. परंतु नेहमी असं म्हणलं जातं की शेवट हा गोड झाला पाहिजे, शेवट हा गोड झाला पाहिजे. राजू खंडकरला किती ज्ञान आहे ह्यापेक्षा राजू खंडकरमुळे माझे जे फ्रेंड्स सर्कल आहेत त्यांना किती त्याचा फायदा होतो, दॅट मेक्स द मोर सेन्स. आणि तेव्हाच ते माझा व्हिडिओ बघतील असं मला वाटतं. आय थिंक मी बरोबर बोलतो आहे का? आय थिंक सो. हां, तर मी तुम्हाला सांगतो की ह्या पुढच्या 1 वर्षामध्ये फार्मा सेक्टरचा मॅनकाइंड फार्मा हा शेअर्स पुढच्या 1.5 वर्षामध्ये 50% रिटर्न देणार. जर फार काही मोठी कॅलॅमिटी नाही आली, जशी 2008ला आली, फायनान्शियल क्रायसिस झाली, पूर्ण मार्केटच स्लोप डाऊन होतं, तिथे कोणी काही करू शकत नाही. 2020 जिथे पूर्णपणे अख्खं जगच बंद होतं तिथे तुम्ही काही करू शकत नाही. अशा कोणत्याही ॲबनॉर्मल परिस्थिती जर का निर्माण झाल्या नाहीत तर मॅनकाइंड फार्मा इथून तुम्हाला पुढच्या 6 वर्षामध्ये म्हणजे डिसेंबर 2025पर्यंत आजपासून 50% परतावा देणार म्हणजे देणार, हे मी सांगतो आहे. ओके, व्हेरी कन्फर्म सांगतो. तर मला असं वाटतं की ह्या प्रकारे आपल्या ही चर्चेची ही सांगता मी ह्या स्वीटने केलेली आहे. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे मी साधारण ह्या सोमवारपासून सकाळी 9:15 वाजता मार्केट ओपन होतं, साधारण 9:30पर्यंत मी मुवमेंट बघून त्या दिवसासाठीचा इंटरडे देण्याचा प्रयत्न करेल. माझ्या बरेच फ्रेंड्सचा असा मला तगादा असतो की तुम्ही आम्हाला इंटरडे दे किंवा इंटरडेचा स्टॉक द्या किंवा स्विंग ट्रेडिंगचा स्टॉक द्या. तर मी तसा प्रयत्न करतो, दर दिवशीच शक्य होईल असं माहीत नाही पण मी देण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यासाठी तुम्हाला RK कॅपिटल मार्केट यूट्यूबवर RK कॅपिटल मार्केट माझा लोगो असणारा चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन जेव्हा कधी येईल ते तुम्हाला सतत बघावं लागणार नाही. नोटिफिकेशनचं बटन ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन ताबडतोब मिळेल. आणि तुम्ही जर ते काम करत असाल तर ते काम करायला तुम्हाला अधिक सुलभ आणि मदत मिळेल. ओके, तर मी आज इथे हे सर्व आपलं आजचं बोलणं आज इथे थांबवतो. बाय.